यावेळेला सुद्धा या क्षणाची मोठी बातमी बघूयात। मुंबई गोवा हायवेवरती प्रचंड वाहतूक कोंडी सध्या झालेली आहे। कोलाड जवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचं चित्र बघायला मिळतंय। कोकणात मतदानासाठी निघालेले चाकरमानी हे अडकलेले आहेत। मुंबई ते माणगाव प्रवासासाठी तब्बल 9 तासांचा कालावधी लागतोय। आज खरं तर विधानसभा निवडणूक होतीये, मतदान पार पडतंय। सुट्टी आज 1 दिवसाची देण्यात आलेली आहे, त्यामुळे आजच्या एका दिवसामध्ये मतदान करण्यासाठी जाणाऱ्या मतदारांची गर्दी आणि त्याचा वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना बसतोय। अगदी आपण पाहू शकतोय सेजल या दृश्यांच्या माध्यमातून किती भयंकर पद्धतीची ही गर्दी झालेली आहे। एसटी पकडण्यासाठीची ही धांदल या सगळ्या नागरिकांची उडालेली पाहायला मिळते। मात्र एसटीच नसल्यामुळे या सगळ्या नागरिकांचा खोळंबा होतोय, त्यांना त्रास सहन करावा लागतोय। अनेक एसटी खरं तर निवडणुकीच्या कर्मचाऱ्यांसाठी इथे बुक आहेत आणि त्यामुळे या नागरिकांना याचा फटका बसतोय। आणखी एक महत्त्वाची बातमी इथे समोर येते, पनवेल बस स्थानकावर सुद्धा अशीच ही प्रचंड गर्दी झालेली आहे। कोकणात जाण्यासाठी सगळे हे लोक निघालेले आहेत, मात्र त्यांना या ठिकाणी हा सामना या त्रासाचा करावा लागतोय। निश्चितच मोहिनी, खरं तर ही गर्दी बघून एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी वारंवार आवाहन केलं जातं, जनजागृती केली जाते, प्रशासनाकडून देखील पावलं उचलली जातात, मात्र योग्य व्यवस्थापनच केलं जात नाही आणि त्यामुळे नागरिकांना याचा फटका सहन करावा लागतो। त्यामुळे कुठेतरी मतदानाचा टक्का कमी होण्यामध्ये सुद्धा हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असू शकतो। अगदी सेजल, तू म्हणालीस तशी व्यवस्थापन इथे कुठेतरी कमी पडल्याचं आपण पाहू शकतो, कारण ज्या बसेस आहेत त्या या ठिकाणी निवडणुकीच्या कामात त्यांना दिले गेलेले आहे। साधारणतः कोकणात जाण्यासाठी 300 बसेसचा हा ताफा होता, मात्र त्यातल्या 268 बसेस ज्या आहेत त्या इतर कामामध्ये त्या व्यस्त आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना कोकणात घेऊन जाण्यासाठी बसेसच नाही आणि त्यामुळे या नागरिकांचा सगळा खोळंबा झाल्याचं आपण पाहू शकतोय। निश्चितच मोहिनी, अनेक लांब पल्ल्याच्या ज्या बसेस होत्या त्या रद्द सुद्धा करण्यात आलेल्या आहेत आणि त्या ईव्हीएम मशीन्स पोहोचवणं, निवडणुकी संदर्भातले जे यंत्र असतात, जी कामं असतात ती करण्यासाठी त्या सर्व बसेस आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांना मोठा फटका कुठेतरी बसलेला आहे। आज एका दिवसाची सुट्टी असल्यानं मतदार राजा घराबाहेर तर पडला, मात्र या ठिकाणी या योग्य व्यवस्थापन नसल्यानं मतदार राजाला याचा फटका बसला असल्याचं बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी पनवेल रेल्वे स्थानकावर सुद्धा झालेली आहे, तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा बघायला मिळते। मुंबई ते माणगाव या रस्त्यावरती ही वाहतूक कोंडी झाली आहे। एकूणच या ठिकाणी वाहतुकीचा हा फटका कुठेतरी या सगळ्या प्रवाशांना बसतो आहे। मात्र पनवेल स्थानकावरची जर ही गर्दी आपण पाहिली तर ही परिस्थिती किती गंभीर आहे याचं गांभीर्य आपल्याला लक्षात येतंय। बसमध्ये चढायला सुद्धा जागा नाहीये, शिवाय वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्त्यांवर सुद्धा लागलेल्या आहे। एकूण ज्या प्रवासासाठी 5 ते 6 तास लागतात त्या प्रवासासाठी आता 9 ते 10 तास लागतात। त्यामुळे या नागरिकांचा संताप होतोय। एकीकडे मतदानाचं आवाहन करायचं आणि दुसरीकडे असं व्यवस्थापन अशा पद्धतीचं करायचं, त्यामुळे नागरिकांचा संताप झालेला आहे आणि कुठेतरी या संदर्भात गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे। निश्चितच मोहिनी, खरं तर या क्षणाची आणखी एक मोठी बातमी समोर येते, ती देखील आपण बघूया।